भारती गीता श्री त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालय लातूर इयत्ता 12वी या वर्गात शिकत असून सिंधुताई सपकाळ यांच्याविषयी माझं मत मांडण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभी आहे। निंदा न करो नारी की, नारी है रतन की खान। निंदा न करो नारी की, नारी है रतन की खान। इस खानी से पैदा हुए राम कृष्ण हनुमान, राम कृष्ण हनुमान। सन्माननीय व्यासपीठावरती विराजमान झालेल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, मंचावरील उपस्थित मान्यवर, मंचासमोरील उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, ज्यांच्या स्पर्शामध्ये, ज्यांच्या वाणीमध्ये, ज्यांच्या स्पर्शामध्ये, ज्यांच्या वाणीमध्ये, ज्यांच्या काळजीमध्ये, ज्यांच्या नजरेमध्ये सुद्धा मातृत्व आहे, मायेची ऊब आहे, अशा तुम्हाला आम्हाला परिचित असणाऱ्या सिंधुताई सपकाळ 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव या छोट्याशा गावातून आपल्या जीवनाचा आजपर्यंतचा खडतर प्रवास आनंदाने पार करणारं एकमेव खंबीर स्त्री नेतृत्व म्हणजे सिंधुताई सपकाळ। या प्रसंगी काय बोलावं याचा विचार करत असताना अचानक कानावरती आवाज पडला, ताई ताई मला वाचव, ताई मला वाचव। ताई म्हणणारा कोण असेल याचा विचार करत असताना, या प्रश्नाचं उत्तर देत असताना अंतःकरणातून आवाज आला की ती मुलगीच असेल, कारण पिढ्यानपिढ्या आपल्याकडं मुलासाठी मुलीलाच मारलं जातंय। तुम्ही आम्ही कुठेतरी ऐकलंय का की मुलीसाठी मुलालाही मारलं गेलंय? फक्त म्हटलं जातं स्त्री भ्रूण हत्या बंद झालीये, मुलीला मुलाबरोबरीने अधिकार दिले जातात, पण ते 100% आचरणात येतंय का ते पाहणं तुमची आमची जबाबदारी आहे। आज स्त्री भ्रूण हत्येला कारण खूप आहेत। त्या बाळाची आई, आजी, आत्या, मावशी, अहो वैज्ञानिक दृष्ट्या ज्यांना देव मानतो असे काही डॉक्टर सुद्धा। तुम्ही मुलाला वंशाचा दिवा म्हणताना मग मुलीला वंशाची पंथी का नाही म्हणत? भारतासारख्या विकसनशील देशामध्ये कचराकुंडीत उकंडावर जमिनीत गाडली जाते ती मुलगी। ज्या भारत देशात क्रांतीवीर सावित्रीबाई फुले, ज्या भारत देशात क्रांतीवीर सावित्रीबाई फुले, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर, झाशी की राणी राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या कर्तृत्वाचा इतिहास रचला, त्याच भारतामध्ये मुलींची अशी दैन्य अवस्था, यापेक्षा लाजिरवाणीची गोष्ट कोणती हो? 9 महिने आई स्वतः 9 महिने त्या मुलीला वाढवते आणि नंतर स्वतःपासून दूर करते, तेव्हा ते चिमुकलं बाळ आईला म्हणतं, आई हे आई मला एक दिवस तरी जगायचं होतं ग, अवघं जग पाहायला मिळालं नसतं तरी चाललं असतं, पण मला एक दिवस तरी जगायचं होतं, तुला एकदा तरी डोळे भरून पाहायचं होतं। नसता केला ग हट्ट कधी, नसता केला हट्ट कधी, जसा दादा करतो खेळण्यासाठी, दूर बसून मोडलेल्या खेळात रमून जायचं होतं। आई मला एक दिवस तरी जगायचं होतं, हे आई मला एक दिवस तरी जगायचं होतं। ते चिमुकलं बाळ तुम्हाला आम्हाला म्हणतंय, मला माहिती नाही माझा जन्म कुठे झाला, कोणत्या गावात झाला, देशात झाला, शहरात झाला, पण माझा जन्म प्रत्येकाच्या मनामनात विचारात झालाय का या प्रश्नाचं उत्तर मिळेनासं झालंय। कारण अचानक कानावरती पडतं, कुठेतरी माझ्या कर्तृत्वाचा सन्मान केला जातोय, कुठेतरी माझ्या जन्माचा आनंद साजरा केला जातोय, तेव्हा माझा जन्म प्रत्येकाच्या मनामनात झालाय हे मनाला पटते ना पटते, तोपर्यंत दुसऱ्या कानावर बातमी थडकते की हुंड्यासाठी मला जाळलं जातंय, मुलासाठी मला मारलं जातंय। मग पुन्हा मनातला प्रश्न तसाच राहतो की खरंच माझा जन्म प्रत्येकाच्या मनामनात विचारात झालाय का? या सभागृहात उपस्थित असलेल्या मान्यवरांना एवढीच विनंती करू इच्छिते, उडण्याआधीच तिचे पंख नकारे छाटू, फुलण्याआधीच कळीला नकारे खुंटू, जन्माला येण्याआधीच तिला नकारे संपवू, एकदा जन्माला येऊ देत द्या, मग बघा तीच मुलगी उद्याची महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री असेल, तीच मुलगी उद्याची सिंधुताई सपकाळ असेल, तीच मुलगी उद्याची सायना नेहवाल, अनिका पाटील, पी.व्ही. सिंधू, सुनीता विल्यम असेल, पण तिला एकदा जन्माला येऊ
शिवाजी महाराजांचा जय जयकार फक्त मुखापुरताच न राहता त्यांचा जय जयकार आचरणात आला पाहिजे. त्यांच्या विचारांचा वर्तनाचा जय जयकार आजच्या युवकांच्या आचरणात आला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. प्रत्येकाला वाटतं शिवराय जन्मावे पण शेजारच्या घरी. का? कारण तिथे जन्मावी लागते ती पहिल्यांदा जिजाऊच ना. शिवरायांकडे बघितल्यानंतर आठवण होते ती जिजाऊंच्या व्यक्तिमत्वाची. खरंच आहे शिवराय घडले कारण जिजाऊ घडले. पण आज इथे मुलींना जन्म दिला जात नाहीये, मग जिजाऊ घडणार तरी कशा हा प्रश्न उपस्थित होतोय मित्रांनो. प्रत्येक स्त्रीला प्रत्येक मुलीला जवळची असते ती आई. पण तीच आई जेव्हा स्वतःपासून 9 महिने जोडलेलं नातं दूर करते तेव्हा प्रश्न पडतो की खरंच मातृत्व हरवते का? मातृत्व हरवते का? पण रक्ताचं नातं नसताना माणुसकीच्या नात्याने हजारो मुलींचा सांभाळ करणाऱ्या सिंधुताई सपकाळ डोळ्यासमोर आठवतात आणि पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं की मातृत्व कुठेतरी शिल्लक आहे. मातृत्व कुठेतरी शिल्लक आहे. असं म्हटलं जातं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तुम्ही आम्ही आपण सर्वजण ऐकतो, पण सिंधुताई सपकाळ सारख्या जर मातृत्ववान स्त्रिया या पृथ्वीवर जन्म घेणार असतील तर हे वाक्य नक्कीच चुकीचं ठरू शकतं. सिंधुताई सपकाळ यांच्यासारखं थोर व्यक्तिमत्व तुमच्या आमच्यात वावरते ही फार भाग्याची गोष्ट आहे. ही फार भाग्याची गोष्ट आहे मित्रांनो. लातूरच्याच नव्हे, मराठवाड्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेणाऱ्या प्रत्येक स्त्रीने एका आईने सिंधुताई सपकाळ यांचा आदर्श घ्यायलाच पाहिजे असं मला मनापासून वाटतं. वेळेचं भान ठेवत माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि जाता जाता एकच सांगू इच्छिते, लाख लाख नेत्र्यावरती कर्तृत्वाचे राज्य असतं. स्वतःच्या जखमा पुसून जनहितासाठी झगडणं काहींच्याच नशिबी असतं, काहींच्याच